ऐकलं का संगीचे? अगं ये की बस चहा घे थोडा. नको, गडबड आहे. हळदी कुंकवाला 4 घरं सांगायची आहेत. का ग एवढे एरवाळी? आमची राधा मोठी झाली. तुम्ही पण या ओटी भरणाला. अरे शिल्पा, अरे त्या वांजुट्या शिर्डीला कुठं पत्र पोसायची रे? अरे त्या अब्दुलला बोलव आणि कापायला दे जा बाबा. ए म्हातारे, शांत बस की. उगा वटवट सकाळपारी. बरोबरच्या पोरी मोठ्या झाल्या, खरं देव आमच्याच घरावर तोंड वाकडं करून बसलाय काय माहीत. सासूचं मान आलं वाटतं जवळ. तोंड मिटकी जरा. का डोसकं फिरले. एकाला 2 पुरी आहेत घरात. उगा काय बी बोलायचं. पल्ले चल ग, हळदी कुंकवाला जाऊन ओटी भरून येऊया. राधी मोठी झाली. अगं पण परवा तर माझ्या एवढी होती किती. खुळी ग माझी लेखती. चल. मुलगी मोठी झाली हो, लेकही वयात आली हो. मुलगी मोठी झाली हो, लेकही वयात आली हो. सुंदर दिसू लागली हो, लेकही वयात आली हो. सुंदर दिसू लागली हो, लेकही वयात आली हो. नटू लागली, थटू लागली, आनंदे डोलू लागली, बहरू लागली हो. लेकही वयात आली हो, लेकही वयात आली हो. मुलगी मोठी झाली 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 हो, लेकही वयात आली हो. मुलगी. मी मज हरवून बसले, दुःख हे कसले. मी मज हरवून बसले, दुःख हे कसले. साऱ्यांना कळलेले, तरी न उलगडलेले, दुःख हे कसले. अगे संगीता, काय चाललंय तुझं? का नुसती शेळीला घेऊन फिरतेस? तुमच्या पल्लीकडनं समजलंय मला. कॉलेजला पण जात नाही सगळं. शाळेत 1 नंबर पोर तू. असं शिक्षण अर्धवट सोडून कसं चालायचं बाळा? मी तुझ्या आईला भेटायला येणार आहे तुझ्यासाठी. समजलं? अहो डॉक्टर साहेब, चांगलं 4-5 वेळा पालव दाखवलं बघा, पर काय काडीचा उपयोग होईना. हा घ्या कोल्हापूरचा पत्ता. आम्ही गाई म्हशी तपासतो हात घालून. पण आता तंत्रज्ञान उपलब्ध आहे तर बघूया, पण थोडं खर्चिक आहे. ठीक आहे साहेब, हे घ्या. नमस्कार. हां. ह्याच्या बाण शिरड नेलं होतं होय कोल्हापूरला तपासायला. ते काय खांद्यावरनं घेऊन जायचं नाही. त्या शर्मीच्या अब्दुलाला बोलव आणि कापायला देऊन टाक तिला. किती वेळा सांगितलं ऐकत नाही.
काकू तुम्हाला शाळेत बोलवले, पल्लीला अडचण आल्या. काय मग मुलगी मोठी झाली आता, काळजी घ्यायची तिची. कापड वस्त्र असं काय वापरायचं नाही बघा, सॅनिटरी नॅपकिनच वापरायचे, म्हणजे इन्फेक्शन होत नाही हो. आणि पल्लू बाळ नैसर्गिक असतंय ते, काळजी करायची नाही. काय राधा? हो बरोबर. आमच्या संगीवर तेवढा देवानं घाला घातला बघा बाई. ही 21 वर्षाची पोर झाली. देवादिकाचं केलं, जत्रा केल्या, कोंबडा दिला, पण काय उपयोग नाही बघा. तसं काही नाही हो, पण मासिक पाळी येणं अपेक्षित होतं. पण आपण कोल्हापूरच्या स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊया की, बघूया एक वेळ काय होतंय. होय बाई. संगीता, अगं किती मस्त कविता करायचीस तू. आठवतंय शाळेत इन्स्पेक्शनच्या दिवशी अधिकाऱ्यांनी कौतुक केलं होतं होईच्या कवितांचं. अजूनही जोपासलाय का अगं छंद कवितांचा? अशी नुसती गप्प गप्पच असते बघा. काळजी करू नका, सगळं ठीक होईल. आव ऐकलं का? मी आज शाळेत गेली होती. पल्लीच्या बाई म्हणाल्या पल्ली मोठी झाली, पण संगी अजून कशी नाही. तवा आता थांबू नका, शहरातल्या चांगल्या डॉक्टरला दाखवा असं बी म्हणाल्या. एक काम कर, म्हातारीपाशी काय बोलू नको, उगा तिचं बीत खवळाय नको. आत्यासनी लय काळजी आहे व, पण तोंडच वंगाळ. आपली पल्ली आता मोठी झाल्या. भाऊ आणि वहिनी साडी घेऊन येणार आहेत. 5 बायका बी बोलवायला लागतील. तवा खर्च आहे. थोडं पैका आहेत माझ्याकडे, परत संगीचं बी बघायला पाहिजे. बरोबरच्या पुरी मोठ्या झाल्या, पर अशी पोर कुणाच्या गळ्यात घालायची ग? काळजी करू नका, बाई म्हणाल्या सगळं चांगलं होईल. उद्या जाऊया बघ दवाखान्यात. माझ्या संगीचं चांगलं उदे. गावातल्या देवाला 21 नाळाचं तोरण घालतो बघ मी. काय ग राणे, कशी आहेस? मी छान आहे बघ. मुलांच्यात कसा वेळ जातो कळतच नाही. तू कशी आहेस? ठीक. आलीस देवाचं दर्शन घेऊन? नाही ग, आज दुसरा दिवस आहे. आहेत अजून 4-5 दिवस, नंतर घेते देवाचं दर्शन. बरं. बरं आहे बाई तुझं. अजून सुरुवात नाही तुझ्या पाळीची. महिन्याचा त्रास नाही ग. चल मी जाते चारा घालायचा. काका, आता मी चेक केलंय हिला. मुलीच्या काही रक्ताच्या तपासण्या आणि सोनोग्राफीचे रिपोर्ट्स बघून घेऊया. रिपोर्ट्स आले की बघू पुढे. आता तसं काही काळजीचं कारण नाहीये. चालते. काका, लाखात एक असा पेशंट आमच्याकडे येत असतो. हिच्या गर्भाशयाची वाढच खुंटली आहे, त्यामुळे ही कधीही आई बनू शकणार नाही. मला माफ करा, पण रिपोर्ट्सवरून तरी हीच वस्तुस्थिती दिसते.
मी मज हरवून बसले, दुःख हे कसले. मी मज हरवून बसले, दुःख हे कसले. साऱ्या साऱ्यांना कळले, तरी न उलगडलेले. दुःख हे कसले. अरे विक्रांत, ये ये. संगे, पाणी आण, मामा आलाय बघ. हे घे. ये. मुलगी मोठी झाली हो, लेकही वयात आली हो. मुलगी मोठी झाली हो, लेकही वयात आली हो. सुंदर दिसू लागली हो, लेकही वयात आली हो. सुंदर दिसू लागली हो, लेकही वयात आली हो. आईची लाडुली, बाबांची लाडुली, दोन कुळांच्या उद्धाराती तयार झाली हो. मुलगी मोठी झाली हो, लेकही वयात आली हो. सहनशीलता अंगी घेऊन संस्कार क्षमती झाली हो. तारुण्यात ती आली हो, मुलगी मोठी झाली हो. मुलगी मोठी झाली हो, लेकही वयात आली हो. मुलगी मोठी झाली हो, लेकही वयात आली हो. सुंदर दिसू लागली हो, लेकही वयात आली हो. सुंदर दिसू लागली हो, लेकही वयात आली हो. काय हो अक्का साहेब, संगीचं कसं पुढं? बघू, अजून उपचार चालू आहेत. आता तूच बघ बाबा, तरणीसाठी पोर घरात ठेवायची म्हणजे तुम्हाला तर समजा माहीतच आहे. तेव्हा एक बिनबाईलीचा नवरा बघा तिच्यासाठी. म्हातारे तोंड बंद कर की, पै पाहुणा आहेत, पाया पडू का तुझ्या? वय रे वय, माझंच तोंड बंद कर. अरे तुला किती दिवस सांगतोय, ती शिर्डी काही घाबरत नाही. तेव्हा त्या अब्दुल्लाला बोलव आणि दे जा तिला कापायला. फुकटच सांभाळत बसलाय. अरे तुझ्या मेलेल्या बाच पैसे तू चालल्यात ना वा. भाऊजी, भाऊजी बसा, शांत व्हा. अरे किती बोलत्या बघ ही, जीव बी दिला तर सारखं शिर्डी शिर्डी शिर्डी. आई, तुम्ही पण शांत व्हा आता. जेव्हा ए शिरपा, अब्दुल चाललाय बघ. हे अब्दुल. हा, अरे इकडे ये. बोलो भाई. अरे बाबा, शिर्डी द्यायची होती आमची. दादा, तो आमचा धंदाच आहे. बोला, कधी घेऊन जाऊ? ए अब्दुल्ला, रोख पैसे द्यायचं आणि घेऊन जायचं. उगाच गाप जात नाही, काही नाही. खादेला कार आणि धरणीला बार. मी चढायला देते तिला, समधी घाण काढते. मी सांभाळते ना व. कुणाला काय ताप होतोय का? सारखं आपलं माझ्या शिर्डीच्या माग लागतात समधी. अरे भाई, झगड़ा मत करो, पहले आपस में फैसला करो, उसके बाद देखते. चलो, मैं चलता हूँ. अब्दुल, अब्दुल, क्या है? अरे बाबा, पोरीकडे लक्ष देऊ नको. तुझं तू ये आणि शिर्डी घेऊन जा. अरे कुछ मुनाफा नहीं तो घर में रख कर करोगे क्या दादा? इसके कुछ पैसे दूं क्या अभी? नको, उद्याच दे. तो ठीक है, चलता हूँ. हाँ.
पल्ले इकडे ग. ए जा बाई तिकडं, कटाळा आलाय. का ग तुझं काय पाय मोडलं होय? तू ये की इकडं. बघू चांगलं आहे. अरे वा पल्ले छान हा. संगे भारी बघ. शिरपा दादा, हाँ चलो आज बाजार है. अरे थोड़ा मुनाफा हमें भी होने दो. आज हिचा काही उपयोग नाही म्हणून हिला देताय, उद्या माझा काही उपयोग नाही म्हणून मला बी द्या कुठं तर. अगं ए अब्दुल्ला, तुझा काही हिस्सा विस्तार घ्यायला नाही हा. ती शिर्डी सांभाळायला माझी नात भक्कम आहे. कुछ फायदा नहीं इसको घर में रख के. अब्दुल ते बघतो आमचा मी काय करायचं ते. निघतो. ठीक है.